महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा टप्पा आणि अंतिम आठवडा आता पार पडतोय। उद्या गुढीपाडव्यानिमित्त शासकीय कामकाज होणार नाही आहे, पण आतापर्यंतचं जे काही कामकाज विधिमंडळामध्ये झालं ते शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फारसं समाधानकारक चित्र या महाराष्ट्रात उभं आलेलं नाही। या सरकारने गुढीपाडव्याच्या मुहूर्त पाहून आनंदाचा शिधा ही एक घोषणा अर्थसंकल्पात जाहीर केली होती। कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे तो आनंदाचा शिधा अजूनही कोणापर्यंत पोहोचला नाही असंही त्यांनी सांगितलं। काल आंदोलन मागे घेण्यात आलं आणि आज आनंदाचा शिधा वाटायला सुरुवात व्हायला पाहिजे होती, मात्र अजूनही फार म्हणजे मोजका अपवाद वगळता लोकांपर्यंत आनंदाचा शिधा पोहोचलेला नाही। या सरकारने वेळ काढूपणा करत हे अधिवेशन चालवलेलं आहे। शेवटच्या 3-4 दिवसामध्ये फक्त नवीन बिल मंजूर करणे आणि अंतिम आठवडा प्रस्ताव या पलीकडे सभागृहाचं कामकाज होईल असं वाटत नाही। आणि भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी कसं घातलं जातं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ठाण्याचा जो आयुक्त आहे आहेर नावाचा, ज्याबद्दल ज्यांनी आमच्या पक्षाचे नेते सन्माननीय जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या कुटुंबियाला धमकी दिली, जो 40 लाख रुपये रोज कमावतो असं लक्षवेधीच्या माध्यमातून आम्हाला कळलं। अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला सुद्धा, म्हणजे जो म्हणतो की मी रात्री 2 वाजता मुख्यमंत्र्यांसोबत फोनवर बोलतो, अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला सुद्धा पाठीशी घालण्याचं काम या सरकारकडून केलं जातं आहे। शशिकांत वारिसेच्या हत्येबद्दल अजूनही कुठला ठोस निर्णय या सरकारने घेतलेला नाही किंवा आरोपीच्याबद्दल काही सांगितलेलं नाही। वेळ काढूपणा या सरकारने चालवलेला आहे। त्यामुळं या अधिवेशनातून शेतकऱ्याला जे अपेक्षित होतं ते काही मिळालेलं नाही। जुन्या पेन्शनचा विषय तसाच प्रलंबित ठेवला आहे, त्यामुळे पेन्शनधारकांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी संभ्रम आहे, संपकऱ्यांमध्ये बऱ्यापैकी संभ्रम आहे। बार्टीचे समतादूत तुम्हाला आझाद मैदानाला बसलेले दिसतात। अनेक लोक आहेत जे उपोषण करत आहेत। शेतकऱ्याच्या कांदा निर्यातीचं धोरण ठरलेलं नाही। 350 रुपये क्विंटल कांदा दर आम्ही देणार निर्यातीचा क्विंटलला, असं धोरण त्यांनी सांगितलं, पण अजूनही कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळालेला नाही। गारपीटग्रस्त भागामध्ये कुठेही पंचनामे झालेले नाहीत आणि 100% मदत करण्याचं कुठेही ठोक आश्वासन या सरकारने दिलेलं नाही। त्यामुळे हे अधिवेशन फक्त वेळ काढूपणाचं अधिवेशन होतं आणि म्हणून आत्ताचा शेवटचा आठवडा आहे, अजूनही शेतकऱ्याच्या दृष्टीनं या अधिवेशनात काही सफल झालं असं वाटत नाही। याबद्दल मी खेद व्यक्त करतो। काही सन्माननीय पत्रकार भावांनी मला विचारलं उद्या गुढीपाडवा आहे त्याबद्दल काय तुम्ही बोलणार। शेवटी आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीची लोक आहोत। गुढीपाडवा याला वेगळे अर्थ आहेत। काही लोक गुढी साजरी करतात, पण काही लोक त्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान, आज फाल्गुन वद्य अमावस्या आहे आणि दुसरा दिवस जो होता त्यावेळेस तो 11 मार्च 1689चा, म्हणजे तिथी तारीख हा भाग जरी असला, मी तिथीचं कधी समर्थन करत नाही। तारखेवरच मी शिवजयंती असेल किंवा बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव असेल किंवा राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव असेल, आम्ही तारखेवार साजरी करणारी वैचारिक लोक आहोत। मात्र गुढीची जी परंपरा आहे त्याबद्दल अनेक गोष्टी समाजासमोर आल्यात। काही लोक प्रमाण देतात की चोखोबांच्या अभंगामध्ये गुढी आहे का, तर अभंगात गुढी आहे। टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची, असा चोखोबारायांचा अभंग आहे। राम अयोध्येमध्ये विजयी होऊन आले होते त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी सुद्धा गुढ्या उभारल्या होत्या का, हेही खरं आहे। गुढी या तोरणे करती कथा गाती गाणी, असा तुकाराम महाराजांचा अभंग आहे का, तोही खरा आहे। मात्र ही गुढी आमची भगव्या ध्वजाची पताकाची होती, कारण गुढीला भगवी ध्वज किंवा पताक असं म्हटलं जातं। त्यामुळे मी छत्रपती संभाजी महाराजांचं जे हाल करून औरंगजेबाने वडू तुळापूरला हत्या केली होती आणि त्यांचं शीर नंतर कलम केलं होतं, आणि तो दिवस त्यावेळी फाल्गुन वद्य अमावस्येचा होता, म्हणजे जो पाडवा याला गुढीपाडवा म्हणतो आम्ही। गुढीपाडव्याची परंपरा पूर्वापार जरी झाली असेल, पण 1689ला छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान ज्या दिवसाला झालं तो दिवस आम्ही गुढीपाडवा आहे असं मानतो आणि ह्या मानण्याचा वैयक्तिक अधिकार मला भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे। त्यामुळे धर्माचं नाव पांघरणाऱ्या सनातनी भामट्यांनी मला ट्रोल करताना 10दा विचार करावा, कारण मला माहीत आहे मी हे बोलल्यानंतर मला तुम्ही ट्रोल करणार, कारण तुम्ही 2 पैशावर जगणारी लोक आहात। पण मला माझं मत मांडण्याचा नैतिक अधिकार हा भारतीय संविधानाने दिलेला आहे। त्यामुळे आम्ही जरी गुढीपाडव्याची सुट्टी असेल तरी आम्ही संभाजी महाराजांना अभिवादन करून त्या दिवशी घरावर भगवा ध्वज लावून तिथे मानवंदना देत असतो।
कुठलाही गोडधोड पदार्थ आम्ही आमच्या घरात गेल्या अनेक वर्षांपासून साजरा तो हे करत नाही. मात्र तरीही एक गोष्ट या निमित्तानं आवर्जून सांगायची आहे. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं अस्सल चरित्र हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर यावं, जन्मापासून त्यांच्या बलिदानापर्यंत. यासाठी सुद्धा महाराष्ट्र सरकारने एखादी अभ्यास समिती गठीत करणं मला असं वाटते आता अत्यंत महत्त्वाचं ठरलं आहे. आत्तापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक संदर्भ साधनं असलेली खरी पुस्तकं अजूनही महाविद्यालयामध्ये, शाळेमध्ये, शासकीय कामकाजामध्ये कुठं दिसत नाहीत. तसं छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावरही अन्याय झालेलाच आहे. त्यामुळे याबद्दल सुद्धा महाराष्ट्र सरकारने एक समिती गठीत करावी आणि खरा इतिहास काय तो जनतेसमोर येऊ द्यावा, ही मागणीसुद्धा या निमित्तानं करतो. आणि परत एकदा महाराष्ट्रात एकीकडे शेतकरी संकटात असताना उद्या गुढीच्या निमित्तानं गोडधोड खाणाऱ्यांनी थोडा शेतकऱ्यांचा विचार करावा. कारण आपल्या ताटामध्ये जे अन्न आहे त्याला आपण भोजन म्हणतो. भोजन म्हणजे भूमातेचा प्रसाद असं तुकडोजी महाराज म्हणतात की सुखे समजूनी घ्यावा आस्वाद, ज्यात शेतकऱ्यांचे कष्ट विशद, ते अन्न सेवावे सेवेस्तव. म्हणून खात असताना शेतकऱ्यांचा सुद्धा विचार सर्व सन्मान्य विधिमंडळाच्या सदस्यांनी करावा. आणि शेतकरी हिताच्या दृष्टीनं पुढची 4 दिवस जातील आणि शनिवारच्या अगोदर शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाईची मदत मिळेल. आणि हे सरकार जे म्हणते वारंवार की आम्ही गरीब लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, ते एकदा हे परत सिद्ध करून दाखवेल असा आशावाद व्यक्त करतो. आणि या निमित्त माझी भूमिका मी या ठिकाणी मांडतो. 3 आठवडे होऊन सुद्धा हे भरकटलेले विषय फक्त या अधिवेशनात मांडले गेले. यातून महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं? मी माझ्या संपूर्ण बोलण्यामध्ये त्यात सांगितलेलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे शेतकरी. त्याला यात काही मिळालेलं नाही. जसं हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्याला अपेक्षा होत्या. मी काल कृषी मंत्री समोर बसलेले असताना कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या व्यथा मांडल्या, पण त्यावर कुठेही समाधानकारक उत्तरं सन्माननीय कृषी मंत्र्यांकडून आलेलं नाही. कदाचित त्यांचा तो अभ्यास नसावा, त्यामुळे ते उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे जसं हिवाळी अधिवेशनाच्या नंतर काही मिळालं नाही, तसं या हिवाळी आणि पावसाळी आणि उन्हाळी असं तिन्ही अर्थसंकल्प असल्याचा आजचा दिवस होता की उन्हाळा पण आहे, पाऊस पण येतो आहे, थंडी पण वाजते आहे. त्यामुळे अशा संमिश्र अधिवेशनामध्ये शेतकऱ्याला काहीही दुर्दैवानं मिळालेलं नाही. ही काळ्या दगडावरची रेख आहे. हां सर, आताच तुम्ही म्हणाला की सर शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही आणि सिलेंडरचे भाव वाढल्या. तुम्ही म्हणाले की आता चर्चेमध्ये विधिमंडळात समाधानकारक होत नाही असं तुम्ही म्हणता, पण मग जनतेसमोर विरोधी पक्षाने तुम्ही कसं डिफाईन करता? 50% एसटीतून सवलत दिल्यापेक्षा ज्या आमच्या बहिणी स्वयंपाक करतात त्या गॅस सिलेंडरला 50% सवलत दिली असती आणि 1200 रुपयाचं सिलेंडर जरा 600 रुपयाला देण्याची हिंमत दाखवली असती. किंवा चित्राताई वाघ ज्यांना आम्ही बहीण मानतो, त्यांनी गळ्यात भारतीय जनता पार्टीचे गमजे घालून स्टँडर्ड बसमध्ये जो प्रवास केला, त्याऐवजी जर चित्राताईंनी सिलेंडरचे भाव कमी करा आणि अर्धे भाव जर केले असते कमी, तर मला असं वाटतं निश्चितच ते महिलांसाठी आशादायी चित्र असतं. मात्र हे सरकार त्याबाबत काही करत नाही. डिफेंड करणं हे विरोधी पक्षाचं काम आहे. पण आज जी महागाई वाढलेली आहे, जो बेरोजगारीचा प्रश्न आहे, जो शेतकरी असेल त्या शेतकऱ्याला त्याच्या मालाला भाव मिळत नाही, हे प्रश्न मला असं वाटते अधिवेशनात महत्त्वाचे असतात. बाकीचे जे प्रश्न आहेत, मग तो लव जिहादचा विषय असेल, आणखी काही विषय असतील, हे मुद्दा भरकटवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी केलेली नाटकं आहेत, त्या पलीकडे नाही. लव जिहाद या विषयावर जो कोणी म्हणत असेल ना, आम्ही बोलतो, मी त्याला ओपन डिबेटला त्यांनी यावं की लव जिहाद हा प्रकार काय, त्यांनी आम्हाला समजून सांगावा आणि आम्हालासुद्धा ते चर्चेसाठी आम्ही तयार आहोत. मात्र महाराष्ट्राचे मूळ प्रश्न जे आहेत ते मूळ प्रश्न आहेत रोजगाराचे, ते मूळ प्रश्न आहेत शेतकरी कष्टकऱ्यांचे आणि ते मूळ प्रश्न आहेत इथल्या मध्यमवर्गीय समाजाचे. त्या प्रश्नाबाबत कुठेही सभागृहात चर्चा झाली नाही आणि ती होत नसेल तर विरोधक म्हणून आमचं काम आहे त्यांना त्याबद्दल जाब विचारला पाहिजे. आणि दुसरं सर, आता सध्या अनारेविरुद्ध आरे आणि हिंदूविरोधी लोकशाही असं जे सोशल मीडियामध्ये भरपूर हिंदूविरोधी भारत राष्ट्र सोशल मीडियामध्ये कायम कंटेंट फिरतात, तुम्ही कसं डिफाईन करताय? सोशल मीडियावर काम करणारी सर्व ही भारतीय जनता पार्टीची पेड ट्रोलर्स आणि ज्यांना हिंदू राष्ट्राचा अजेंडा या शब्दाच्या माध्यमातून संघ राष्ट्राचा अजेंडा राबवायचा आहे, असे भारतीय जनता पार्टीची लावारिस कार्टी किंवा मोकाट कार्टी हे अशा पद्धतीनं संभाषण करत असतात किंवा चर्चा आणतात. मी तुम्हाला कालही सांगितलं, आजही सांगतो, भारत हीच एक संकल्पना परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली होती. त्यामुळे बागेश्वर बाबा किंवा त्याच्या 10 पिढ्या जरी आल्या तरी हिंदू राष्ट्र ही संकल्पना कधीही पूर्ण उदयास येत नाही. हिंदूंचं राज्य म्हणजे केवळ हिंदूंचं राज्य नाही, आम्ही सर्वच हिंदू आहोत. पण या अर्थाने तुम्ही मुस्लिमांचा द्रोह करून, ख्रिश्चनांचा द्रोह करून जर राज्य स्थापन करतो असं म्हणत असाल तर भारतीय संविधानाचा तो अपमान आहे. त्यामुळे संविधानाचा अपमान करणारी लावारिस कार्टी
काय बोलतात याकडे आमच्यासारखे लक्ष देऊ नये. आणि जर ती कार्टी असतील ना, तर असं आहे की एका चारोली आहे एक, जरा मला म्हणावीशी वाटेल की आम्हा सवे लढाया वाघास बोलवारे, कुत्र्याचं फाडण्याचा आमचा स्वभाव नाही. तोला मोलाच्या माणसाला उत्तरं देऊया. अशा फालतू लोकांना काय उत्तर द्यायचे. आम्ही भारत राष्ट्रात राहतो आणि भारताचं संविधान हा आमचा पवित्र ग्रंथ आहे. त्या पलीकडे आम्ही कुठलाही ग्रंथ मानत नाही, मी तरी मानत नाही.